राम राम मंडळी, आज शेवटी जयंत केसरी मैदानातील रणसंग्राम संपुष्टात आला आणि गेले कित्येक दिवस उत्कंठा वाढवून असलेला हा जयंत केसरीचा सोहळा संपन्न झाला आणि 2024च्या जयंत केसरी कासेगाव साम्राज्याचे बाहुबली ठरले रायफल 8181 आणि कळंबीकरांचा शंभू। खरंच त्यांचं मनापासून अभिनंदन। 1 BHK फ्लॅटच्या मानकरी ठरलेले आहेत रायफल आणि शंभू। खरं तर गट असेल, सेमी असेल, फायनल असेल, इतकं जबरदस्त परफॉर्मन्स होता या रायफल 8181 आणि शंभूचा की काय सांगावं। निर्विवाद वर्चस्व मिळवलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। खरं तर या मैदानासाठी मोठ्या मैदान असल्यामुळे इथं चांगली चांगली मातबर बैल आली होती। मग आपल्या घरणीचा राजा असेल, हारण्या असेल, निंबाळकर सरांचा सर्जा असेल, फाजिलराव असेल, सगळे मान्यवरांनी गट सुद्धा पास केले होते आणि सेमीपर्यंत पोहोचले होते। पण सेमीमध्ये त्यांना आपलं वर्चस्व ताकद दाखवता आली नाही आणि ते फायनलला पात्र झाले नव्हते। पण खरंच स्पर्धा खूप रंजक होती। सगळ्यात जास्त कौतुक करावं असं वाटतं ते म्हणजे कॉकटेल आणि पिस्टनचं, कारण त्यांनी जबरदस्त लढत दिली आणि पुन्हा एकदा बकासूरच्या जो निकालाचा विषय होता तो वादाचाच विषय झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। बकासूर होता सेमी क्रमांक 5 मध्ये आणि त्यामध्ये खरं तर पिस्टन आणि कॉकटेलची जी गाडी होती ती अगदी चांगल्या पद्धतीनं निकाल त्यांनी घेतला होता। पण कुठंतरी आयोजकाकडनं असं सांगण्यात आलं की पिस्टन आणि कॉकटेलच्या गाडीला पिन मारली होती चालकानं, त्याच्यामुळे त्यांना तो निकाल दिला गेला नाही। निकाल दिला गेला बकासूर आणि बलमाच्या गाडीला आणि हिथंच वादाला खरी तर ठिणगी पेटली आणि मग जे कॉकटेल आणि पिस्टनचे जे मालक होते त्यांनी न्याय मागितला आणि न्याय मागितल्यानंतर आयोजकांनी सांगितलं गेलं की ह्या दोन्ही गाड्या फायनलला पळतील। मित्रांनो, इथं कुठेतरी एक विषय वेगळा झाल्यागत वाटतोय की दोन्ही गाड्या का पडतील। जर पिस्टन आणि कॉकटेलच्या चालकानं जर त्याला पिन मारली होती तर ती गाडी पूर्णपणे बाद असायला पाहिजे होती। जर ती गाडी बाद नाही तर मग ही गाडी का पडली, बकासूर आणि बलमाची गाडी होती फायनलला का पडली। खरं ते चुकीचं वाटतं की मग असं बकासूरच्या बाबतीतच का, म्हणजे ती गाडी फायनलला पळवणं गरजेचं होतं का असा प्रश्न उभा राहतोय। खरं तर खूप लोकांच्याकडून असं म्हटलं जाते की निर्विवाद वर्चस्व होतं कॉकटेल आणि पिस्टनचं त्या सेमी क्रमांक 5 मध्ये। बकासूरची आणि बलमाची गाडी खरंच कमी पडली होती आणि ते मान्य करायला हवं होतं। पण आयोजकांनी जो निर्णय दिला, पंचांनी जो निर्णय दिला तो फायनल होता, कारण कोणत्याही स्पर्धेमध्ये पंचांचा निर्णय अंतिम असतो आणि शेवटी बकासूर आणि बलमाची जी गाडी होती ती फायनलला पळाली। पण पुन्हा एकदा हारून सुद्धा बकासूर आणि जी बलमाची गाडी होती ती फायनलला पण हारल्यातच जमा आहे। त्यांना 4थ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं आणि कॉकटेल आणि पिस्टननं पुन्हा एकदा फायनलला सुद्धा त्यांची ताकद दाखवून दिली आणि बकासूर आणि बलमाची गाडी होती त्याला क्रॉस करत 3ऱ्या क्रमांकावर त्यांनी झेप घेतली होती। म्हणजे कॉकटेल आणि पिस्टनचं खरंच आज दिवसभरात भरपूर कौतुक झालं आणि अजून सुद्धा त्यांचं कौतुक होतंय, कारण त्यांनी जी गट असेल, सेमी असेल, जबरदस्त लढत दिली होती आणि फायनललाही चांगली लढत दिली, म्हणजे ताकदीनं लढत दिली। कारण बकासूर सारख्या एवढ्या बलाढ्य बैलाला हरवणं अशक्य असतं आणि त्याच्यासोबत जर बलमा होता तर ते युद्ध जिंकणं अजून अशक्य असतं। अशामध्ये कॉकटेल आणि पिस्टलने दिलेली लढत खरंच त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या मनापासून आणि संपूर्ण आयोजन नियोजन कमिटीचं मनापासून अभिनंदन, कारण खूप सुंदर आणि पारदर्शी निर्णय होते सगळे। तो एक वादाचा विषय सोडला, बकासूरच्या जो निर्णय होता जो सेमीचा तो विषय सोडला तर संपूर्ण स्पर्धा खूप जबरदस्त झाली, यात काय शंकाही नाही। खूप निकाल पारदर्शी होते, नियोजन जबरदस्त होतं, गाड्या टाइम टू टाइम पळत होत्या आणि फायनल अंधारात जरी असला तरी लाईटचं नियोजन असेल वगैरे जबरदस्त होतं। आणि खरंच 2024चा जो सोहळा होता तो बैलगाडा क्षेत्रातील एक मोठा सोहळा झाला, कारण इतिहास घडवेल असा हा सोहळा होता की पहिल्या क्रमांकाचं बक्षीस 1 BHK फ्लॅट बैलगाडा क्षेत्रात पहिल्यांदाच दिलं गेलं। खरंच या नियोजन कमिटीचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन। धन्यवाद। राम राम।